संदर्भात आपल्याला मान्य राज्य निवडणूक आयुक्त सविस्तर माहिती देतीलच। आजच्या या पत्रकार परिषदेत मी जगदीश मोरे, मान्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला आमचे सचिव काकानी साहेब उपस्थित आहेत आणि उपायुक्त राजेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे सर आपल्याला सविस्तर सांगतील, त्यानंतर थोडक्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये ब्रीफिंग करतील आणि मग प्रश्न उत्तर होतील। पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। हा माईक सुरू ठेवायचा आहे की फक्त स्पीकर? सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल।